हाय, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर पिल्लूला स्कूलमधून घेऊन आले होते आणि बाहेर आता सध्या खूप ऊन पडलेलं होतं, म्हणून मी माझ्यासाठी लिंबू पाणी बनवून घेतलेलं होतं. आणि नंतर आली होती सोनिका, तर आम्ही आलो होतो मॉलमध्ये. तर इथे हे ग्लास वगैरे आहेत ना, सगळ्या क्रॉकरीजवरती आहे ना ऑफर सुरू आहे, त्याच्यामुळे आम्ही आलो होतो. तर घेतलं आम्ही थोडंफार. काय तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि घरी आल्यावरती ना मला भूक लागली होती आणि आज उपवास होता ना, गुरुवार, त्याच्यामुळे काय साबुदाणा वगैरे केलेला नव्हता. इथे बटाटे बनवून घेतलेले होते मी आणि त्याच्यामध्ये दही वगैरे टाकून खाऊन घेतलं. खूप मस्त लागते असे हे आपण बाहेर जे चाट वगैरे खातो ना, तसंच लागतं ते. तर उद्या बनवायचे आहे मला इडली. त्याच्यासाठीच मी इथे 2 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडीद डाळ घेतलेली होती. हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर ते भिजत ठेवलेलं होतं. आणि नंतर आहे ना संध्याकाळी असं जेवण वगैरे काय करायचं नव्हतं, फक्त सूप प्यायचं होतं आम्हाला. तर आम्ही गेलो होतो सगळेजण सूप पिण्यासाठी. तिथून आल्यावरती परत मी ना ते इडलीचं जे भिजत ठेवलेलं होतं ना तांदूळ वगैरे, ते सगळे काढून घ्यायचे बाकी होते. अगोदर ते सगळं काढून वगैरे घेतलं आणि भरपूर झाले होते ते, कारण की मी आमच्यासाठी आणि सोनिकासाठी बनवणार होते ना, त्याच्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेलं होतं मी. हे जे तांदूळ वगैरे टाकले होते ना ते भिजायला, तर खूप उशीर झाला होता मला आल्यावरती. मी पटकन हे सगळं तांदूळ वगैरे काढून घेतलं मिक्सरमधून. आणि हे पीठ आहे ना, आत्ताच त्याच्यामध्ये जेवढं पाणी घालायचं ना तेवढं पाणी घालून घ्यायचं. उद्या उगाच पीठ फुगल्याच्या नंतर वरून पाणी घालत बसायचं नाही, नाहीतर इडली अजिबात फुगत नाही आपली, तसेच एकदम निब्बर इडली राहते. तर चला, व्हिडिओ इथे सेंड करते, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.